हॅलो गाईज. तर लिनियर इक्वेशनमधला फर्स्ट एक्सरसाइज 1.1 मधला फर्स्ट क्वेश्चन आहे. सॉल्व द फॉलोविंग एक्झाम्पल्स. ओके, त्याच्यामधले फर्स्ट एक्झाम्पल आहे 3a + 5b = 26 अँड सेकंड आहे a + 5b = 22. तर बघा, आता लिनियर इक्वेशन जेव्हा आपण सॉल्व करतो तेव्हा त्याच्यामध्ये काय करायचं असतं, जे सेम नंबर आहेत किंवा सेम व्हेरिएबल्स आहेत ते आपल्याला आधी मायनस करायला लागणार. आता इथे सेम व्हेरिएबल कोणते आहेत, 5b आणि 5b. ओके, इथे 3 आहे पण इथे 3 नाही. इथे बघा, इथे 5b आहे आणि इथे पण 5b आहे. 5b आणि 5b एकमेकांमधून कट होतील केव्हा, जेव्हा आपण 5b - 5b करू. उत्तर तुमचं येणार आहे 0. मग तुम्ही काय म्हणणार, लेट सबस्ट्रॅक्ट इक्वेशन 2 फ्रॉम 1. ओके, लक्षात घ्या, कधीही मोठ्या इक्वेशनमधून छोट्या इक्वेशन हे वजा करायचं. तर इथे मोठे इक्वेशन कोणते आहे, 26, 22. ओके, इक्वेशन नंबर 1 हे आपल्यासाठी मोठे. परत काय करणार तुम्ही, 3a + 5b आधी मोठे इक्वेशन लिहिणार = 26. a + 5b = 22. ओके, दोघांची तुम्हाला काय करायचे आहे, मायनस. जेव्हा आपण मायनस करतो तेव्हा आपले इथले सुद्धा साईन काय होतात, चेंज होतात. इथे काहीच नाही आहे म्हणजे इथे काय असणार आहे, तुमच्या एला प्लस असणार आहे. म्हणजे प्लसचा काय झालं, इथे मायनस. इथे प्लस आहे म्हणजे इथे सुद्धा काय होणार आहे, मायनस. इथे प्लस आहे म्हणजे इथे सुद्धा काय होणार आहे, मायनस. अपोजिट साईन घ्यायची. जर सपोज इथे -22 असतं तर तुम्ही काय घेतलं असतं, +22. ओके, साईन चेंज करायची. आता बघा, 3a मधून a गेला, एकच, इथे काहीच नाही, कोणताच नंबर नाही म्हणजे इथे काय असतो, 1 असतो. 3 - 1 2, a - a. आता व्हेरिएबल हे एकमेकांमधून मायनस होत नाही, ते आपण ॲज इट इज लिहितो. व्हेरिएबल हे एकमेकांमधून मायनसही होत नाही आणि प्लसही होत नाही, ॲज इट इज राहतात. ओके, नेक्स्ट आता प्लस मायनस, एक पॉझिटिव्ह एक निगेटिव्ह, दोघांची वजाबाकी. 5b - 5b काय होणार आहे, उत्तर तुमचं येणार आहे 0 = 26 - 22. उत्तर किती येणार आहे, 4. म्हणजेच काय, 2a = 4. ओके, हा इकडे काय, आता 2 इथे a सोबत मध्ये 2 आणि a मध्ये कोणतं साईन असतं बाळांनो, इंटूचं. ओके, मग आता आपल्याला बघा काय करायचं आहे, हा 2 इथे मध्ये, मी इकडे जाऊन हा काय होणार, डिवाइड होणार. ओके, मध्ये = इकडे जाताना तो काय होतो, डिवाइड होतो. देअरफॉर 2 × 1 = 2, 2 × 2 = 4, a = 2. ओके.